नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई कुटीर, दिवाळे गाव, कोळीवाडा, CBD बेलापूर इथे राहणाऱ्या नमिता पंकज कोळी या वहिनींना आज भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. नमिता वहिनी आणि कोळी कुटुंब वाट बघतंय. अत्यंत उत्साहात स्वागताची तयारी आहे. चला भेटूया कोळी कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. तुम्ही होता तेव्हा? अच्छा, तेव्हा 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 हा तेव्हा तेव्हा त्या काळात त्या काळात हा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. पंकजरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. काय सांग. कसं वाटतंय पंकजराव? द्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर पंकज नमस्कार. कोळी. नमस्कार. माझे सासरे बाबा. नमस्कार. माझी आत्या. नमस्कार. मोठी नणंद. नमस्कार. छोटी नणंद. माझी जाऊबाई. हो हो हो. काकी. होय काकी. माझी वहिनी. हो. वहिनी. नमस्कार. काकू. नमस्कार. काकू, आत्या, माझं पूर्ण कुटुंब. हो 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 हो. आज आम्ही येणार म्हणून सकाळपासून अख्खं कुटुंब सकाळी 9 वाजल्यापासून मेकअपला बसलो होतो. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? दिवाळ्यातलंच. इथलंच? वेळ. तुमचं बालपण? इथलंच दिवाला. कसं गेलं बालपण तुमचं? एकदम मस्त. खूप मस्त मस्ती करायचे. तुम्ही? हो मस्ती आवडायची? हो खूप आवडायची मस्ती. आणि मग घरी काय बोलायचे नाहीत कोण? नाही, पप्पा मला सपोर्ट करायचे. मस्ती करायला? हो, पप्पांचे खूप लाड होते आणि आईंचा मार खायची खूप. पप्पांचे लाड आणि आईचा मार. हो. चांगलं कॉम्बिनेशन होतं ना. तुमच्या बाबतीत कसं होतं? माझं चांगलं होतं. आई बाबा म्हणजे एकदम व्यवस्थित करायचे. हां. आणि खेळायचो, फिरायला जायचो, काय बोलत नसत. शाळा कुठली? 1ली ते 10वी भारती विद्यापीठ, CBD. CBD. तुमची? माझी 1ली ते 10वी विद्यापसरक हायस्कूल बेलापूर. आणि मग तुमची ओळख इथलीच होती? हो, 11वी 12वीला ॲडमिशन मी विद्याप्रसारकला घेतलं. बरं केलं. हां. मग तेव्हा कॉलेज सुटल्यानंतर हे मला बघायला यायचे. मित्रासोबत मी उभा होतो. कुठे? एक कॅन्टीन जवळ, तुळशी बिल्डिंग जवळ, कॉलेजच्या समोर. कॉलेजच्या समोर. हां. मी तिथून चाललेली गजरा बिजरा लावून. तर मी म्हटलो, अरे ही सुंदर मुलगी दिसते, कोण आहे बरं? तर बोल, तुला आवडली का? हो बरं आवडली, बघू ट्राय करूया आपण. पहिल्यांदा बघितलं, त्याच्या आधी त्यांनी बघितलं नव्हतं तुम्हाला? नाही, माझं बालपण CBDतलं. हो, त्याच्यामुळे बघितलं नाही. हां. आणि जेव्हा विद्याप्रसारकला मी ॲडमिशन घेतली तेव्हा नुकतीच मी गावात राहायला आलेली. बरं बरं. तेव्हा गावात फारशी कोण माझी मैत्रीण नव्हती, ओळख पण नव्हती. तेव्हा मी एकटीच ये जा करायची. आणि हे एकटेच तिकडे उभे असायचे? हा, नाही, मित्रांसोबत असायचे. हां. हां. आणि मग? आणि जेव्हा शनिवार असायचा तर हाफ डेने कॉलेज सुटायचं आमचं. तुमचं? हां. तर हे शनी मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रसाद आणायचे. का हो? असंच तिला द्यायला प्रसाद देवायचं. कोळीवाड्यात भरपूर मुली होत्या. सगळ्यांसाठी काय डबा घेऊन यायचे प्रसाद? हिच्यासाठीच थोडा आणायचो. फक्त यांच्यासाठी? आणि घरातल्यानं. घरातले राहू दे, नाही मिळाला प्रसाद. मग ह्यांना प्रसाद द्यायचे? ती नाही घ्यायची. तुम्ही नाही घ्यायचे? मला खूप भीती वाटायची. बरोबर आहे, प्रसादात काय असेल तर. हो ना. मग हे खूप चिडले माझ्यावर. कधी? तू का नाही घेतलास? बरोबर आहे. पण किती वेळा दिला प्रसाद त्यांनी तुम्हाला? 3 वेळा, पण मी 3ही वेळा घेतला नाही. बरं, कशाला आपण घ्यायचं उगाच? मग या नाही म्हणायचं तर राग नाही यायचा तुम्हाला? नाही, आता बंद केलं, मग नंतर द्यायचं. प्रसाद बंद? मग नंतर यांनी स्वतःहून कॉल केला मला. काय? का मी पंकज बोलतोय, जो तुला बघायचो ना तो बोलतोय मी.
तर हा बोल काय झालं. कशाला बोललात? त्यांनी केला फोन. किती दिवसांनी केला होता प्रसाद बंद झाल्यानंतर? खूप 2 ते 3 महिन्यानंतर केला. पण मग जाता येताना दिसायचे नाही? नाही, नाही. कुठे लपून बसायचे? ते चिडलेले माझ्यावर. तुमच्यावर रागावले होते. 3 वेळा प्रसाद दिला आणि प्रसाद घेतला नाही म्हणून. म्हणजे खूप भीती वाटायची मला, कारण की गावातले कोणी बघितलं तर बरोबर मला. आहे, बरोबर आहे. बरं, हे काय पुजारी नाही आहेत, प्रसाद देत बसलेत, हो की नाही? तर त्याच्यापेक्षा नाही घेतलेलंच बरं. बरं केलं, तुम्ही एकदम करेक्ट केलं. मग फायनली फोन आल्यावर काय झालं? काय नाही, लाजत लाजत बोलली मी त्यांच्याशी. तुम्ही कुठून फोन केला होता? मी घरातून मोबाईलवरून मोबाईलवरून. नंबर कसा मिळाला? एका मित्राकडून मित्राने निघालो. आणि तो मित्र म्हणजे माझ्या मामाचा मुलगा निघाला. अरे 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 अरे, काय मुलगा निघाला आपलं, म्हणजे मामाचा मुलगा निघाला असं मला हसता काय तुम्ही उगाच? हा, मग काय केलं? मामाच्या मुलाने नंबर दिला हो, त्यांना, यांना मग तुम्ही फोन केला, फोन केला. उचलला तुम्ही? हो, मग असंच बोलणं होत गेलं. मग यांनी प्रपोज केला मला कुठे? फोनवरच. कधी? 2013ला. होकार आला लगेच? नाही, होकार नाही आला. मग माझे आई बाबा, यांचे आई बाबा यांना बोलवले. मग ते आपापसात नाही, त्यांचं पण मला सांगा, आधी फोनवरती फोन केल्यानंतर तुम्ही दोघे भेटत होता ना? भेटत होतं, पण मग ते कसं काय? आई बाबाला भेटत माहित होतो नव्हतं ना. आई बाबांचं राहू द्या, इतक्यात नको. आई बाबा पिक्चर मध्ये नंतर येतील ते. काय हो, काय ते भेटत होतो मी. दोघेच? हो, कुठे? तिथे पहिल्यांदा आमच्या गावात दर्गा आहे ना. दर्गा. हा, तिथे 21 जुलैला पहिली भेट झाली आमची. मग 21 जुलै तारीख लक्षात आहे हो, तुमच्या? संध्याकाळी 6:15 वाजता भेटलो. अरे वा, सगळं आहे. मग हे आले होते का तेव्हा तिकडे? हे पहिलाच उभे होते तिथे, हो. कारण की माझ्यावर तर स्कूटी होती. हा, हा, तर स्कूटीवर मी डायरेक्ट डायरेक्ट गेला होता का? ते सगळं बांधून वगैरे असं ते? नाही, डायरेक्ट गेले मी. हा, डायरेक्ट गेले. डायरेक्ट गेला. हा, हा. तुम्ही वाट बघत होता? हो. तुम्ही एकटेच होते? हो. व्हेरी गुड. मग काय झालं गेल्यावर? आम्ही बोलत बसलो. अरे वा, छान. मग नाव वगैरे विचारलं, काय करतेस? कोणी? यांनी. यांनी? हा, मग ते प्रसाद बिसाद दिला तेव्हा त्यांना नाव माहित नव्हतं? नाही, माहित नव्हतं नाव त्यांना. नव्हतं माहिती. काय होतं म्हणतायत मला ते? नाव माहिती होतं. पण मला माहिती नव्हतं माझं नाव त्यांना माहिती आहे. हा, म्हणून त्यांनी जरा शायनिंग मारायला विचारलं. हा, म्हणजे फॉर्मली वागत होते माझ्याशी थोडे. एकदम फॉर्मल वागत होते. बरं. मग नंतर आम्ही असंच भेटत गेलो आणि आई वडिलांना सांगितलं आम्ही. डायरेक्ट? हा, किती दिवसांनी आई बाबांना 1 सांगितलं? वर्षाने सांगितलं आम्ही. पण 1 वर्षभर तुमचं भेटणं सुरू होतं? हो, भेटणं सुरू. कुठे? तिथे दर्ग्याजवळच भेटायचं? दर्ग्यात. वर्षभर? हा, बाहेर कुठे नाही? कुठेच नाही. यांनी कधी फिरूनच नाही दिलं मला. का हो? नाही, भीती वाटायची ना तुम्हाला? त्यांचे भाऊ मारतील बिरतील का. तुम्हाला माहिती होतं त्यांचे भाऊ बिऊ आहेत? 8 भाऊ आहे यांचे. हा? 8 भाऊ 8. तुमची काय कबड्डीची टीमच होती वाटतं सगळी? मग म्हणजे मला बहीण नाही, मी एकटीच एकटीच घरात. आहे. सगळ्यांची आणि 8 लाडकी. भाऊ, हा, तरी सुद्धा हे कुंपण तोडून घुसले. मग भावांना कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया? काय नाही, सपोर्ट केलं ते. त्यांनी Support सपोर्ट केला. केला? हो, एक भाऊ थोडा म्हणजे रागवलेला, मोठा भाऊ. स्वाभाविक आहे, वाटणारच ना. मग घरच्यांना कसं कळलं? मी स्वतः सांगितलं त्यांना. मग काय म्हणाले थोडे रागवलेले. तेव्हा? आणि भाऊ मात्र खूप रागावला होता? हो, त्या 8 भावांच्या खूप लाडक्या असाल ना तुम्ही? हो. पण घरी कळल्यानंतर थोडा तणाव झाला असेल ना? हो, थोडा म्हणजे नॉर्मली तणाव झाला थोडा, पण नंतर सगळं आता ओके. व्यवस्थित आहे सगळं. सगळं व्यवस्थित आहे. कोण कोणाला जास्त ओरडतं? ही काय गुणी बाळ बसलंय ही? हा, ओरडते जास्त. हं? काय काम नाही केल्यावर. मग ओरडणारच ना. मीच सर्व काम करतो, झाडू बिरू सर्व मीच मारतो. कोणाला पण विचारा, काय हो? शेजाऱ्यांना कोणाला पण विचारा. हो, मग मी साफसफाई सर्व मी ओके करून ठेवतो ते. घरातलं? हो. आम्ही सांगितलं होतं मित्राबरोबर नाक्यावर उभं राहायला. का होईन, केवढं रागावता? काय झालंय बघा लेकराचं. हं? पण ती प्रेम खूप करतात. हो, खूप करतात. हो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते. मला म्हणजे एक दुजे केली चित्रपट बघतोय असं वाटायला लागलं. पण आता माऊली, तुमच्यासाठी एक ना आव्हान आहे. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्या. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची.
मोगरा फुलला. वेळ सुरू झाली. चल मेरे घोडे टिक टिक टिक. चल मेरे घोडे टिक टिक टिक. हे देऊ नका, कोणी देऊ नका. ओ सांगा सांगा कुठे येते. वाच वाच 30 सेकंद झाली. श्रद्धा सबुरी. सावकाश. वाढदिवसाची भेट. 10 9 8 7 6 5 4. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. माईक तुमच्याकडे. तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि या दोघांविषयी काही बोलायचं असेल तर सांगायचं. बोला. मी तिची छोटी नणंद आहे त्यांची, आणि हा माझा भाऊ, माझी वहिनी. बर. दादा खूप सपोर्टिव्ह आहे, चांगला आहे. वहिनी पण आहे, पण तिच्याबद्दल फक्त 2च शब्द सांगू शकते, केअरिंग आणि नवीन नवीन प्रकार बनवून खायला घालते सगळं. हो. हो अरे वा, खुश आहात तुम्ही. हो, खूप खुश आहे. तुम्हाला हे माहिती होतं तुम्ही लहान असताना? थोडंफार. हो का. द्या. नमिता खूप छान आहे. दादांचा स्वभाव थोडा रागीट आहे, म्हणजे ते रागवतात. सगळं काम करतात ठीक आहे, बरं रागवतात का? काम करा पण आमच्यावर रागवू तर नका. हा, आम्ही कामही नाही करणार आणि काय जाऊबाई नाही करणार. काम आमच्या करते, रागवत नाही. हा. माझं 4 महिनेच झालं लग्न झालंय, पण मला सगळा सपोर्ट तिच्याकडून आहे. मला काम देत नाही. सगळी कामं बिचारी तीच करते. मी मच्छी विकायला जाते. अच्छा अच्छा, मासे विकायला जातात हो. तुम्ही, व्यवसाय करता म्हणजे. हो. द्या. माझी वहिनी खूप चांगली आहे आणि माझा मोठा भाऊ माझ्या पूर्ण वडिलांसारखं आहे. हो का? भरपूर सपोर्ट करतोय मला. कधी मला अजूनपर्यंत तो कधी उलटही नाही बोलला आणि मी त्याचं कधीच नाही की नाही ऐकलं असं झालं. मी वडिलांचं नाही पण मी मोठ्या भावांचं भरपूर ऐकते. वडिलांकडे तसं सुनवाईचा स्वभाव फार एक अत्यंत मनमिळावं. हा. आणि घरातलं वातावरण एकदम एका आध्यात्मिक याच्यामध्ये जी घडवते त्याचा मला फार सार्थ अभिमान आहे. किती मस्त. बघा, मला ना तुमची एक गोष्ट खूप आवडली. मगाचपासून इतके डोळे भरतायत, पण आयलायनर जाऊ नये म्हणून आता यानंतर एक छोटासा खेळ आहे, एक आव्हान आहे. गाणं सुरू होईल तेव्हा एक उशी पुढे पुढे पास होणार. गाणं जेव्हा थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक छोटंसं आव्हान असेल, शिक्षा असेल. ती प्रेमळ शिक्षा जर पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. मला बघायचं हे सगळे एवढं बोलले आहेत की ते तुम्हाला बक्षीस मिळवून देतात. आता मला बघायचं आहे. हां, बघूया. मस्त. मराठी गाण्यावर नाच करणे, आवडीची शिक्षा मिळालेली आहे. वा वा वा, अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि ही भेटवस्तू तुमची. म्युझिक. सोनेरी कडं टाकायचं आणि ते टेबलवर थांबलं पाहिजे.
10 संधी आणि 10 पैकी 7 जर कडी थांबली तर बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक, 2, 3, 4, 5, 6 शेवटची आहे 6. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळेल. अभिनंदन. म्युझिक. वाह, सोपं आहे एकदम. एकही क्षण न थांबता 7 माशांचे प्रकार सांगा. पापलेट, सुरमई, हलवा, तेंडली, कोलंबी, बोंबील आणि मासे. मासे म्हणजे माशांचा वेगळा प्रकार अजून एक असतो आमच्यामध्ये. त्याला इंग्लिश मासे, काळे मासे बोलतात. अभिनंदन. चला हे बक्षीस. अभिनंदन. तुमची दहशत एवढी आहे ना की नाही. आरोप फार कमी आले. मन घट्ट करा, कारण प्रत्येकाने ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव मी सांगणार नाही, पण तुमच्याबद्दल आरोप केलेले आहेत काही जणांनी. ते आरोप कुठले आहेत बघूया. ठीक आहे. राग खूप आहे तुमचा. खूप आहे. मान्य आहे. समोरच्याचं ऐकून घेत नाही तुम्ही. म्हणजे माझं मीच चालवते. होय ना, आपलं तेच खरं करता. हो, कधी कधी एखादं वाक्य बोलता ते समोरच्याच्या मनाला लागतं. लागतं. मान्य. मान्य आहे. बरोबर आहे. नाही, ती पटकन लवकर बोलत नाही कोणाला. नवऱ्याशी भांडते. बरोबर. आता लगेच बघितलं, हा आरोप बरोबर आहे. ताई भाऊंशी भांडतात, त्याला जबाबदार नेहमी भाऊच असतात. नाही. नाही. सलमान खानची गाणी लागली ना की त्या खुश असतात. बरोबर. हा हो, खूप. असे काही आरोप आहेत तुमच्यावर. हो, काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? मान्य आहेत आरोप. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? राग कमी करेन. कारण त्याच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुमचं काय? तुम्ही आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? लवकर येईन घरी, मुलीला घेईन. किती जड अंतःकरणाने बोलतो. लवकर घरी येईन असं जोराने सांगा. लवकर घरी येईन, मुलीला खेळवेन, फिरायला नेईन तिला. कोणाला? मुलीला. आणि ह्यांना? त्यांना पण नेईन. त्यांना बोलवलं का येत नाही ते. येत मला नाही? काम आहे, हे आहे, तू जा. मी का नाही हो, येत. का नाही जात तुम्ही? नाही जाते ना, नाही येत कधी. पण ते माझ्या कामाच्याच वेळी नेहमी विचारतात मला. तर मला म्हणजे वेळ त्याला भेटेल माहितीये तेव्हाच का मी विचारणार येणार ना नाही मी. म्हणून. तुम्ही मित्रांबरोबर जायची त्यांची वेळ आहे ना, तेव्हा फिरायला जायला होकार द्या. 30 दिवसात किती वेळा मित्रांबरोबर? रोज नाही रोज नाही. रोज 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 रोज? नाही घराच्यांना विचारा, रोज नाही जात. त्यांची आता बंद केलं. इतरांची लग्न झाली नाहीयेत. झाली सर्वांची. सगळ्यांच्या घरी आता एपिसोड करायला लागणार वाटतं मला. बरं, पण आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची मागाल? मी मम्मी पप्पांची मागे. का? खूप उलट बोललेले आहे त्यांना. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? मी क्षमा मागीन तर सर्वांची. काय मी बोटलं असेल ते समजून घ्या. हसत राहा, आनंदात राहा, कारण हसणं आणि आनंद हा जास्त महत्त्वाचा. आणि आता आपण बघितलं की बाबांनी मगाशी इतक्या छान पद्धतीने तुमच्याबद्दल सांगितलं. त्या पिढीने सुद्धा खूप मेहनत करून या मुलांना एक आनंदाचं वातावरण देण्याचा अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. आणि तसंच तुम्ही या कुटुंबाच्या आनंदासाठी झटत आहात. आनंदात राहा, हसत राहा असं म्हणत आता क्षण आलाय या माऊलीच्या सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.